ठीक आहे, पहा एकदा कन्सेप्ट रिवाइज करा पहिल्यापासून. नाही, कन्सेप्ट रिवाइज करा पहिल्यापासून. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय आहे ते सांगा. सरफेस टेन्शन टी इज फोर्स पर युनिट लेंथ. ठीक आहे, फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ, याला काय म्हणतो आपण, सरफेस टेन्शन म्हणतो. ठीक आहे, सरफेस एनर्जी dw can be written as t dot da, where da is change in area. da काय चेंज इन एरिया आणि t is सरफेस टेन्शन. ठीक आहे, आता याच्यावरून जर पाहिलं तर सरफेस एनर्जी जो आहे, सरफेस एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस टेन्शन. जर सरफेस एनर्जी रिड्यूस करायचं आहे तर सरफेस टेन्शन आपोआप रिड्यूस होईल. आहे का लक्ष, आहे का लक्ष. मग ज्याची सरफेस एनर्जी कमी, त्याचं सरफेस टेन्शन काय असेल, जास्त असेल. किंवा सरफेस एनर्जी जी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, एरियाला. जर पाहिलं याच्यातून तर सरफेस एनर्जी जी आहे ती काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे एरियाला. याचा अर्थ काय, एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया. मला सांगा, प्रत्येक सिस्टीम ही जास्त एनर्जीला जायचा प्रयत्न करते की कमी एनर्जीला. दिवसभर तुम्ही काय विचार करता, घरी जाऊन कधी पडेल, बरोबर, किंवा कधी पडेल, झोपेल, बरोबर ना, प्रसाद करतो, बरोबर. तर काय विचार करतो आपण की कमीत कमी एनर्जी मला कुठे लागेल. ठीक आहे, काय लिखाण काम करायचंय, लिखाण काम करताना सुद्धा तुम्ही काय विचार करता, कमीत कमी एनर्जी मला कुठं कंझ्युम करता येईल, असं करता ना. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक सिस्टीम ही काय विचार करते की अशा याच्यात जायचंय मला, अशा स्टेट मध्ये जायचंय की माझी एनर्जी कन्झम्पशन काय झाली पाहिजे, कमी झाले पाहिजे. प्रत्येक सिस्टीम, मग ती ह्युमन बॉडी असू दे किंवा काही असू दे, ती काय विचार करते की मला लोअर एनर्जी मध्ये जायचंय किंवा कमी पोटेन्शियल लागेल अशा पॉइंटला जायचंय, बरोबर. मग ती डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाच्या बाबतीत, इथे सरफेस टेन्शनच्या बाबतीत. एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया. एरिया कमी असेल, एनर्जी कमी. ठीक आहे, मग मला सांगा, जर एक वॉटर ड्रॉप आहे, तो वॉटर ड्रॉप असं राहणं प्रेफर करेल की 4 डिफरंट याच्यात राहणं प्रेफर करेल. एरिया कोणाचं जास्त आहे, ठीक आहे, असं करूयात आपण, थांबा. याला 4 डिफरंट पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. मग हा इथला पहिला पार्ट, दुसरा, तिसरा आणि चौथा. सरफेस एरिया कुठे कमी, पूर्ण सर्कलचा एरिया कमी आहे तसं पाहायला गेलं तर. ठीक आहे, हा जो सर्कल आहे या सर्कलचा एरिया कसा आहे, कमी आहे. याचा का जास्त होतो बरं, कारण याच्यात पूर्ण सर्कल मध्ये फक्त हाच पार्ट आहे ऍडेड. ठीक आहे, जर यांना वेगळं केलं तर प्रत्येक सर्कलचा वेगवेगळा सरफेस एरिया आहे. दोन ड्रॉप्स आहेत, एका आजूबाजूला जर ठेवले तर ते काय करतात, थोड्या वेळाने एकत्र येतात ना, बरोबर. काय एकत्र येतात, कारण मिनिमम एनर्जीला जायचंय. ठीक आहे, सरफेस एरिया कमी करायचा आहे. सरफेस एरिया एकाचा एवढा आहे, एकाचा एवढा आहे. ठीक आहे, दोन ड्रॉप्स आहेत सपोज असे, तर ते काय करतात, एकत्र येऊन इतका सरफेस करतात की बाबा थोडा तरी सरफेस एरिया माझा कमी होईल. ठीक आहे, तर इथे पहा, याच्यात सरफेस एरिया कसा आहे, थोडासा कमी आहे, याच्यात काय होतो तो जास्त. जर डिफरंट हे केले तर काय होतं, सरफेस एरिया जास्त होऊन जातो. ठीक आहे, हो, तर याच्या अजून पार्ट्स करू. सरफेस एरिया वाढतो इथे, बरोबर ना. सरफेस एरिया वाढतो याचा अर्थ त्यांची एनर्जी पण वाढतीये. ठीक आहे, समजलंय का, एनर्जी पण वाढतीये, समजलंय का, समजलंय. म्हणजे मिनिमम पोटेन्शियल कधी येईल, ज्यावेळी तो जो ड्रॉप असेल तो कम्प्लिटली, तो डिवायडेड नाही, तो एकच आहे, त्यावेळी त्याची एनर्जी किंवा सरफेस टेन्शन सगळ्यात जास्त कमी असेल. समजलंय, समजलंय का, समजलंय नक्की. ठीक, पुढचा पॉईंट काय होता, एक्सेस प्रेशरचा जो फॉर्म्युला होता फॉर ड्रॉप साठी, जो फॉर्म्युला आहे तो काय, पीआय मायनस पीओ, म्हणजे प्रेशर इनसाइड मायनस प्रेशर आउटसाइड इज इक्वल टू येतो 2T अपॉन आर. आणि फॉर, आता हा काय ड्रॉप आहे,
हा कम्प्लिटली आतून फिल्ड आहे. ठीक आहे, इथे दोन सरफेस आहेत बबलसाठी काय येतो पीआय मायनस पीओ इज इक्वल टू 4t अपॉन आर. का, कारण याला काय दोन सरफेस आहेत म्हणून 4t बरोबर 4t अपॉन आर. हे समजलंय ठीक. पुढे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये तीन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतात. एक असतो अॅक्यूट, एक असतो ऑप्ट्यूज आणि दुसरा असतो राईट नाही. हा राईट अँगल आहे पण तो हायपोथेटिकल लिक्विड आहे. ठीक आहे, 90 डिग्री. अक्यूट अँगल कोणामध्ये असतो रे? अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वॉटर आणि ग्लास किंवा सॉलिड. ठीक आहे, ऑप्ट्यूज अँगल कोणामध्ये? मर्क्युरी अँड सॉलिड. 0 डिग्री कोण होते? बॉइल्ड और प्युअर वॉटर, बॉइल्ड वॉटर विथ ग्लास और सॉलिड. आणि 90 डिग्री ही काय? हायपोथेटिकल. ओके, अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर लिक्विड सॉलिडला वेट करतं का? वेट्स द सॉलिड. ऑप्ट्यूज अँगल असेल तर डज नॉट वेट. याच्यात काय? कम्प्लिटली वेट्स. 0 डिग्री असेल कम्प्लिटली वेट्स आणि 90 डिग्री असेल तर एक्झिस्टच नाही करत. समजलंय हे? पुढे कॅपिलॅरिटी. कॅपिलॅरिटी म्हणजे काय? राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी. कॅपिलरी मध्ये राईज और फॉल होणं याला काय म्हणणार? कॅपिलॅरिटी म्हणणार. मग यातच येतं की लिक्विड रायझेस जर खाली पाणी सांडलं असेल, क्लॉथ ते पाणी सोक करतं, त्याला पण कशात येणार? ते कॅपिलॅरिटी मध्ये येणार. वॉटर राईज होतं ना, वॉटर लेवल राईज होती, कोणात जाते ती? त्या क्लॉथ मध्ये जाते किंवा मग इंक पेनची. ठीक आहे, हे काय सगळं कॅपिलॅरिटी. तर त्यात जी कॅपिलरी राईज आहे, कॅपिलरी राईज, हाईट ऑफ द कॅपिलरी राईज ती काय येते? 2t cos थीटा अपॉन r रो g. काय येते? कॅपिलरी राईज 2t cos थीटा अपॉन r रो g, वेर t इज सरफेस टेन्शन, त्यानंतर थीटा हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो. r काय बरं? कोणाची रेडियस यार? कोणाची रेडियस आहे? कॅपिलरीची रेडियस. r काय? रेडियस ऑफ कॅपिलरी. ठीक आहे, r इज रेडियस ऑफ कॅपिलरी, डेन्सिटी ऑफ द फ्लुइड आणि जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता क्वेश्चन येतील. हा क्वेश्चन हा झालाय का? नाही, हा अर्धा होता ना. ठीक आहे, पहा क्वेश्चन पहा. अ थिन लिक्विड फिल्म formed between U-shaped wire and a light slider supports a weight of 1.5 into 10 raised to minus 2 Newton. The length of the slider is 30 centimeter and its weight is negligible. The surface tension of the liquid film is. Question तोडून पाहायचं. A thin liquid film formed between U-shaped wire and a light slider supports a weight of. वेट कितीचा सपोर्ट करतोय तो? कितीचा? 1.5 into 10 raised to minus 2. कोण सपोर्ट करतोय? तो स्लाइडर. ठीक आहे, स्लाइडर कोणाला अटॅच्ड आहे? इथं फिल्म येते. ठीक आहे, त्या दिवशी जे रेक्टँग्युलर फिल्म घेतली होती, रेक्टँग्युलर फिल्म आठवते का? अशी फिल्म होती ना ती. ठीक आहे, आता ही रेक्टँग्युलर फिल्म कोणाला सपोर्ट करते? वेटला सपोर्ट करते. वेटला सपोर्ट करते याचा अर्थ वेट कसा आला पाहिजे? फिगर अशी होणार ना, उभी होणार ना. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ. आणि ही कशी फिल्म सांगितली? यू शेप्ड वायर सांगितलेली. हे कळलं का? नाव काय सांगितलंय? लेंथ ऑफ द स्लाइडर इज 30 सेंटीमीटर. स्लाइडरची जी लेंथ आहे ती किती आहे? 30 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, अजून काय सांगितलंय? इट्स वेट इज निग्लिजिबल. द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड फिल्म इज. सरफेस टेन्शन काय असेल लिक्विड फिल्मचं? आता खाली जे वेट लागतंय तेच फ्लुइड इकडं ओढत असणार ना, बरोबर? त्याच फोर्सनी स्लाइडर हालत नाहीये. स्लाइडर कसा इक्विलिब्रियम मध्ये? स्लाइडर हलतोय का? नाही. स्लाइडर कसा आहे? इक्विलिब्रियम मध्ये. याचा अर्थ हा वेट जो फोर्स लावतोय खाली, तोच स्लाइडर किंवा ते जे वरचं फ्लुइड आहे, ते वरचं फ्लुइड त्याच्यावर फोर्स लावतोय ना स्लाइडरवर, बरोबर का? बरोबर का? मग वरचा जो फोर्स असणार आहे तो खालच्या फोर्सला काय असणार आहे? इक्वल. आता इथे काय दिलेलं आहे? 1.5 into 10 raised to minus 2 न्यूटन. याचा अर्थ हा फोर्सच दिलेला आहे. ठीक आहे, मग फोर्स ड्यू टू वेट इज इक्वल टू फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, बरोबर? मग फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन काय येईल? टेन्शन काय असतो? फोर्स पर युनिट लेंथ. मग फोर्स इज इक्वल टू काय? टेन्शन इंटू लेंथ. करू शकता ट्राय.
करा बरं, सांगा आन्सर मला. काय पुट करणार फक्त, फोर्स ड्यू टू वेट किती आहे 1.5 इंटू 10⁻². फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन त्याच्यावरून कॅल्क्युलेट करा आणि ती पुट करा. काय फाइंड करायचंय तुम्हाला, सरफेस टेन्शन फाइंड करायचंय, टी फाइंड करायचंय. जमेल का, सेंटीमीटरचा मीटर करायला विसरू नका. जमेल की सांगू, ईश्वरी डायग्राम नंतर करायला सोडव. काय करायचं हे समजलं का आदेश, काय करायचं समजलं का, काय करायचं सांग, काय फाइंड करायचं. इथं काय लिहिणार बरं सांग बरं, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन काय लिहिणार सांग ना, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन काय लिहिणार, यश सांग रे काय लिहिणार. हा मग तो किती असतो, काय इथं लिहिलंय टी इंटू एल, बरोबर, टी इंटू एल. काय फाइंड करायचंय, सरफेस टेन्शन फाइंड करायचं म्हणजे टी फाइंड करायचं. लेंथ तुम्हाला किती दिलेली आहे 30 दिलेली आहे, ठीक आहे. मग 1.5 इंटू 10⁻² इज इक्वल टू टी इंटू लेंथ किती आहे 30 सेंटीमीटर दिली, त्याला मीटर मध्ये करायला लागेल म्हणजे 10⁻² ने मल्टिप्लाय करायला लागतं त्याला. सेंटीमीटर छोटा असतं ना, ठीक आहे, मग -2 त्याला मल्टिप्लाय करायचं, ठीक आहे. मग काय होईल, इकडचा 10⁻², इकडचा 10⁻² कॅन्सल होईल, ठीक आहे. 30 इकडे डिव्हिजनला जाईल म्हणजे 1.5 अपॉन 30 इज इक्वल टू काय येईल टी. आता याची व्हॅल्यू काढा, इथं जर 0 हा पॉईंट काढला तर इथे अजून एक 0 येईल, ठीक आहे. म्हणजे काय आला तो 15/300 इज इक्वल टू टी. बघा काय ते आन्सर सांगा. 0. अरे याचे दोन सरफेस आहेत, दोन सरफेस घेतलेच नाही. 2L इथं 2 घ्यायचा विसरू नका, दोन सरफेस आहेत ना, एक खालचा एक वरचा, 2 लेअर आहेत, 2 घ्यायचा विसरू नका. म्हणजे इथे इंटू 2 येणार, आता 60 येणार खाली, बरोबर काय, नाही 1.5 अपॉन 60 इज इक्वल टू टी. 0.025 न्यूटन पर मीटर. काय काढताय तुम्ही, हे काढताय ना सरफेस टेन्शन, त्याचं युनिट काय न्यूटन पर मीटर, ठीक आहे. सो सरफेस टेन्शन आला 0.025 न्यूटन पर मीटर. आलं का सगळ्यांचं, आलं का. झालं का सॉल्व, घ्या पुढचा क्वेश्चन मग. झालंय का, ईश्वरी पेन्सिल का लिहिते तू, झालंय, घेऊ पुढचा क्वेश्चन. पहा पुढचा क्वेश्चन काय झाले का लिहून, ठीक. क्वेश्चन पहा, द लेंथ ऑफ अ नीडल फ्लोटिंग ऑन अ वॉटर इज 2.5 सेंटीमीटर. नीडल आहे, वॉटरवर फ्लोट करते येते, ठीक आहे. नीडल म्हणजे काय रे, नीडल म्हणजे सुई. मग ह्याला काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात सांगा. The length of the needle floating on water is 2.5 centimeter. The minimum force in addition to the weight needed to lift the needle above the surface of water will be. म्हणजे जर आता हा वॉटर सरफेस आहे, वॉटर सरफेस वर इथे नीडल आहे, ठीक आहे. तर त्या नीडलला उचलायचंय इन ऍडिशन टू वेट, काय फोर्स लागेल तो काढायचंय. म्हणजे काय, आता
हा वॉटर सरफेस आहे, ठीक आहे. इथं काय निडल आहे, बरोबर. या अँगलने पाहिलं, दुसऱ्या अँगलने पाहिलं आपण, ठीक आहे. इथं ग्लास आहे ना, ग्लासच्या अँगलने पाहिलं सपोज. हे समजलं का? निडल निडल ठेवली वॉटर सरफेसवर, ठीक आहे. इथे याच्यावर निडल ठेवली, निडल ठेवल्यानंतर तुम्ही त्या अँगलने पाहताय, तर तुम्हाला काय दिसतं? फक्त हा सर्कल दिसतो ना, पूर्ण निडल दिसते का? फ्रंट व्ह्यू, फ्रंट. याच्यावर जर निडल, अरे याच्यावर जर हे ठेवलं, निडल ठेवली अशी अशी व्हर्टिकल, तुम्हाला काय दिसतंय? फक्त इथला पार्ट दिसतोय ना, दिसतोय का? समजा की नाही? समजलं का? जर निडल याच्यावर अशी डिप केली, डिप केल्यानंतर काय दिसतं? इथला भाग दिसतो फक्त, ठीक आहे. असं पाहिलं तर कम्प्लीट निडल दिसते, असं पाहिलं तर फक्त निडलचा हा पार्ट दिसतो, तो तो पार्ट आहे. पुढे काय करायचं मग आता? याचा वेट कुठं लागेल? याचा वेट खाली लागणार, बरोबर. याचा वेट लागणार खाली. सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शन मुळे ही निडल कुठं अट्रॅक्टेड अशी आहे का? असं वाटतंय ना, असं तिला कोणीतरी पकडून धरले असं या साईडनी. लिक्विड आहे, लिक्विड सरफेस. हा कुठं? ते जाऊ दे, रिअल लाईफ. हा हा, बर बर. आणि वाटी कुठे शोधायची आता? नाही, सेमच दिसतंय. प्रॉपर नाही दिसत आहे. जर या निडलला पाहिलं ना, तर त्या निडलला तो वॉटर सरफेस, निडल खाली गेली ना, वॉटर सरफेस असं वरती पकडून धरतोय असं वाटतंय ना. इमॅजिन कर ना. अरे निडल आहे, निडलला असं वॉटर सरफेस असं वरती पकडून धरतोय असं वाटतंय ना. बघ ना याच्यात, याच्यात लेफ्ट राईट नाही नव्हते. समजा की नाही? समजलं का? तर मग याच्यावर जो फोर्स लागतोय तो कुठं लागतोय? असा लागतोय साईडने, ठीक आहे. याच्यावर जो फोर्स लागतोय तो साईडने लागतोय ना, बरोबर. टी, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, बरोबर. तर तुम्हाला काय काढायचंय आता? की याला उचलण्यासाठी, या निडलला उचलण्यासाठी तुम्हाला किती फोर्स लागेल, तो फोर्स आपल्याला फाइंड करायचा इन ऍडिशन टू वेट. कसं फाइंड करणार? करा बरं ट्राय, करा बरं ट्राय, करा ना ट्राय करा. पायर स्क्वेअर कुठून आणलं? सर्कल नाही बाळा, असं निडलला उचल, ही निडल आहे, या निडलला उचलायचंय. ते सर्क्युलर पार्टवर उचलतो का आपण? याशी बाजूने उचल ना, इथून असं त्या वॉटर सरफेस असा उचलतोय ना. अरे हा वॉटर सरफेस आहे, ही वॉटर सरफेसवर ही निडल ठेवली तर असा उचलला जातोय ना. ते फोर्स कुठून लागतोय? असा लागतोय, अलॉंग द एरिया नाही लागत होतो, अलॉंग द लेंथ लागतोय ना. करो ट्राय.
नाही, तुम्हाला फाइंड करायचं आहे फोर्स नीडेड टू लिफ्ट. हा, क्वेश्चन हा आहे की ही नीडल आहे, नीडल याच्यावर ठेवलेली आहे, तर नीडलला लिफ्ट करण्यासाठी किती फोर्स लागेल वेट सोडून. हा ते करा. सांग. बर, एक मिनिट लक्ष द्या. नीडलला आपण लिफ्ट करतोय, ठीक आहे. नीडलला जर सस्पेंड केली किंवा ठेवली त्यावेळी ही डायग्राम बरोबर आहे. पण नीडलला उचलतोय, उचलताना काय होतं, पाणी खाली खेचतं ना त्या नीडलला, बरोबर. मग त्यावेळी हा आधी ते आहे काय आन्सर आलं. बरं ठीक आहे, पाहूया. बरं, लिफ्ट करताय तर लिफ्ट करून वॉटर सरफेस काय करेल त्याला, आपल्याकडे नीडल नाही का, खाली खेचल ना, बरोबर. हे लिफ्ट करणार असेल तर वॉटर सरफेस काय करतो, याला दोन्ही साईडने असं खाली खेचतो ना, बरोबर. मग कोणती डायग्राम बरोबर, लिफ्टिंगच्या वेळी कोणती डायग्राम बरोबर आहे, ही सस्पेंडिंगच्या वेळी, ही बाबा नीडल टाकलीये त्यावेळी, आणि ही लिफ्टिंगच्या वेळी करेक्ट असेल, ठीक आहे. मग लिफ्टिंगच्या वेळी वॉटर सरफेस काय लावेल, त्याच्यावर एक डाऊनवर्ड फोर्स लावणार आहे, ठीक आहे. मग लिफ्टिंगच्या वेळी तुम्ही काय यूज कराल, ही डायग्राम यूज कराल, ठीक आहे. जिथे जो रिक्वायर्ड फोर्स असेल किंवा मिनिमम फोर्स जो लागणार आहे तो काय लागणार आहे, 2 टाइम्स एफ लागणार आहे नीडलला लिफ्ट करण्यासाठी. हा हा, काही फॉर्म्युला तो फॉर्म्युला यूज करायचा, 2 टाइम्स एफ, आणि एफ तिथं काय असणार, टी इंटू एल. ते करा विचार, ते करा विचारा, ते करा विचारा. आता या मला एक सांगा, इथला फोर्स तुम्ही एफ घेतला, ठीक आहे, आणि इथली लेंथ काय आहे, एल, म्हणजे इथला एफ एल आला, बरोबर, आणि इथला पण काय आला, एफ एल, ठीक आहे. आता 2 नाही घ्यायला लागणार ना, 2 एफ एल आलं. हा फोर्स, इथला फोर्स कुठं लागतोय, याच लेंथला लागतोय. इथला फोर्स म्हणजे याला लिफ्ट केलं, याला लिफ्ट केल्यानंतर याच लेंथला फोर्स लागतोय ना, हा वाला या डिरेक्शनचा याच लेंथला लागतोय, आणि या डिरेक्शनला या लेंथला लागतोय, म्हणजे फोर्स डाउनवर्ड फोर्स, लेंथ 2L, सो F इंटू 2L, युनियन 2FL लिहा, F इंटू 2L लिहा, सारखंच आहे. काय काय काय, हा टीएल सॉरी, ठीक आहे, ते करा ना चेंज तुम्ही, 0 ना
आन्सर सॉल्व्ह करून सांगा ना. काय काय 2 इंटू हा 2 इंटू टीएल बरोबर 2 इंटू टीएल बरोबर. 0.0036 करेक्ट आन्सर आहे. ह्या डायग्राम्स लक्षात ठेवा बरं का. डायग्राम्स राहतील का लक्षात. बरं पहा पहा काय करणार. फोर्स फाइंड करायचा आहे तुम्हाला. फोर्स फाइंड करायचा ना. ठीक आहे. काय येईल मग तो. फोर्स इज टी इंटू एल असतो. दोन सरफेस आहे म्हटल्यानंतर टी इंटू 2l मग टी किती दिलाय 0.0722 इंटू लेंथ किती आहे 2.5 सेंटीमीटर आहे. त्याला मीटर मध्ये कराल तर 10⁻² ने मल्टिप्लाय होतं. ठीक आहे. करा मल्टिप्लाय सगळं. 25 इंटू 2 काय आलं 50 बरोबर. आणि एक पॉईंट त्यात निघून गेला 50 हा एक पॉईंट आहे म्हटल्यानंतर इथे एक पॉईंट निघून गेला म्हणजे 5 आला हा. ठीक आहे. हा किती आला 5 आणि 5 इंटू 72 किती येतं किती येतं 0.0036. हा पॉईंट इकडे शिफ्ट करू 3 ने शिफ्ट केला म्हणून 3.6 इंटू 10⁻³ आला. 0.008 सांगितलं पहिलं तुम्ही. पॉइंट शिफ्ट केलं ना. ठीक आहे ना. त्यांनी याने विचारलं ते. झालं असेल तर नेक्स्ट पहा बरं सोडून. पुढचा पण सॉल्व्ह करू शकता असंच. सोडवा यश सोडवा लवकर. आता इथे काय 10 सेंटीमीटर लॉंग वायर प्लेस्ड हॉरिझॉन्टली ऑन द सरफेस ऑफ वॉटर इट जेंटली पुल्ड अप. वरती जो फोर्स आहे तो दिलेला आहे 2 इंटू 10⁻². टू कीप द वायर इन इक्विलिब्रियम द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इन न्यूटन पर सेकंड इज. सरफेस टेन्शन किती असलं पाहिजे. डायग्राम कशी काढाल रे अशी ना. लिफ्ट केलं ठीक आहे म्हणजे एफ लिफ्टिंग बरोबर. आणि खाली त्याला बॅलन्स आउट करणारे दोन फोर्सेस बरोबर का. मग काय लिहाल एफ लिफ्टिंग इज इक्वल टू 2 टाइम्स एफ. हा एफ ड्यू टू सरफेस टेन्शन या ड्यू टू सरफेस टेन्शन. सो 2 इंटू टीएल. हे जमते का समजलं काय. एफ लिफ्टिंग इज इक्वल टू काय मिळालं 2 इंटू टीएल विच इज इक्वल टू 2 इंटू सरफेस टेन्शन फाइंड करायचंय आणि लेंथ किती दिलेली आहे 10 सेंटीमीटर ना. 10 इंटू 10⁻². ठीक आहे. आणि एफ लिफ्टिंग पण दिलेला आहे किती 2 इंटू 10⁻². 10⁻² इकडून गेला. ठीक आहे. म्हणजे काय आला टी इज इक्वल टू हा 2 इंटू 10 किती आला 20 आणि हा 2 इथला मग 2/20 म्हणजे 1/10 विच इज इक्वल टू 0.1. आला का 0.1 बघा. झालंय का. अरे क्वेश्चन कंप्लीट नाही लिहायचा फक्त 4-5 वर्ड्स लिहायचे आणि डॉट डॉट करायचं पुढं. सगळा क्वेश्चन लिहत नका बसू. बोर्डचा आज नवीन टॉपिक सुरू होईल इलेक्ट्रोस्टॅट्स. इलेक्ट्रोस्टॅट्स नंतर कोणता राहतो मग मॅग्नेटिझम आणि ईएम वेव्स.
हो कलर कोड बाळा करंट मध्ये क्वेश्चन क्वेश्चन खूप इझी क्वेश्चन आहे आदेश पुढे लक्ष दे क्वेश्चन काय पहा रेक्टँग्युलर फिल्म ऑफ लिक्विड इज एक्सटेंडेड फ्रॉम 4 into 2 सेंटीमीटर टू 5 into 4 सेंटीमीटर याचा अर्थ एरिया दिलेला आहे पहिला एरिया त्याचा काय होता 4/2 नंतर काय होता 5/4 ठीक आहे द वर्क डन इज 3 into 10⁻⁻⁴ वर्क डन दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे DW तुम्हाला गिवन आहे ठीक आहे चेंज इन एरिया काढू शकता एरिया पहिला काहीतरी आहे दुसरा काहीतरी आहे चेंज इन एरिया फाइंड करू शकतो आपण ठीक आहे चेंज इन एरिया मिळाला वर्क डन मिळाला काय फाइंड करायचं आहे सरफेस टेन्शन फाइंड करायचं आहे काय फॉर्म्युला आहे त्याचा DW इज इक्वल टू T into DA बरोबर ना DW म्हणजे वर्क डन दिलेलं आहे ठीक आहे DA म्हणजे काय चेंज इन एरिया एरियामध्ये किती बदल आला बरं पहिला काय होता 4 into 2 म्हणजे 4 2 चा किती झाला 8 एरिया होता पहिला आणि नंतर काय होता 4 5 चा 20 ठीक आहे म्हणजे 20 - 8 हा आला चेंज इन एरिया बरोबर किती आला तो 12 पण तो सेंटीमीटर स्क्वेअर आलेला आहे त्याला मीटर स्क्वेअर मध्ये कराल तर 10⁻⁴ ने मल्टिप्लाय होईल कशाने 10⁻⁴ ने का कारण मीटर स्क्वेअर आणि सेंटीमीटर स्क्वेअर मधला डिफरन्स ठीक आहे आणि DW पण आहे तुमच्याकडं 10⁻⁴ जाईल काय राहील 3 ट्राय तर करा करावं लागेल हा फॉर्म काय काय 0. 2 सरफेस 2 टाइम्स एरिया एरिया इन्क्रीज केला ना बाळा चेंज इन एरिया नेहमी घेत असताना एरिया फायनल मायनस एरिया इनिशियल घ्यायचा असतो पहा वर्क डन T into DA वर्क डन अपॉन DA इज इक्वल टू T वर्क डन किती आहे 3 into 10⁻⁻⁴ DA म्हणजे चेंज इन एरिया किती येतो 12 into 10⁻⁻⁴ इज इक्वल टू T 10⁻⁴ -4 कॅन्सल आउट झाला ठीक आहे
आणि 2 सरफेस होते म्हणून हे 2 टाइम्स घेतलं. ठीक आहे, 2 टाइम्स घेतलं, 2 सरफेस होते म्हणून. ठीक आहे, मग काय आलं ते, हे काय होतं 3 1 जा आणि 3 8 जा ना. 3 किती जा, अरे किती 3 4 जा, हा 8 म्हणजे 1/8 हे आन्सर असलं पाहिजे. 1/8 आणि 1/8 ला जर हे केलं तर काय येतं ते 0.125 आणि काय काढले आपण सरफेस टेन्शन काढले म्हटल्यानंतर युनिट न्यूटन पर मीटर. झालंय का? झाले का सगळ्यांचं हे लिहून? घ्या लिहून लवकर, चला झालं असेल तर सांगा. पुढे, रेडियस ऑफ बबल इज इन्क्रीज फ्रॉम r to 2r, वर्क डन ड्युरिंग द प्रोसेस इज. रेडियस ऑफ बबल किती केलं, r पासून 2r केलं. बबल आहे आता, बबलला किती सरफेस आहेत 2, म्हटल्यानंतर 2 टाइम्स एरिया घेणार. ठीक आहे, मग वर्क डन काय असणार आहे ते फाइंड करायचं. वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, टी इंटू डीए असा फॉर्म्युला आहे, बरोबर. मग वर्क डन इज इक्वल टू, आता इथे टी इंटू 2 टाइम्स डीए करावा लागणार. का, कारण किती सरफेस आहेत 2, बबलला 2 सरफेस असतात, एक आतला सरफेस एक बाहेरचा सरफेस. ठीक आहे, मग वर्क डन इज इक्वल टू काय येईल मग, टी इंटू, आता प्रिव्हियस रेडियस काय होता आर होता, नंतर काय झाला तो 2r. द रेडियस ऑफ बबल इज इन्क्रीज फ्रॉम r टू 2r. मग पहिला एरिया फाइंड करायला लागणार. ठीक आहे, ए इनिशियल म्हणा त्याला. इनिशियल रेडियस काय होता r होता, आणि बबल कसा असतो स्पेरिकल, स्पिअरचा रेडियस काय होतो पाय r स्क्वेअर, r कॅपिटल. ठीक आहे, आणि ए फायनल इज इक्वल टू काय येईल, पाय इंटू 2r स्क्वेअर, म्हणजेच काय आला तो 4 पाय r स्क्वेअर. हे समजलं का, हे समजलं का. मग इनिशियल फायनल मायनस इनिशियल करा, म्हणजे 4 पाय r स्क्वेअर मायनस पाय r स्क्वेअर, किती आलं ते, आणि ह्याला 2 ने मल्टिप्लाय ना, 2 इंटू 4 पाय r स्क्वेअर मायनस पाय r स्क्वेअर. ठीक आहे, 2 इंटू 3 पाय r स्क्वेअर म्हणजे किती आलं ते 6 टी इंटू 6 पाय r स्क्वेअर. w इज इक्वल टू आला 6 इंटू अरे सर्कल नसतो तो स्पेअर असतो ना, स्पेअरचा एरिया 4 पाय r असतो. अरे स्पेअर आहे तो, याला हा 4 पाय r स्क्वेअर आणि हा काय होईल 4 इंटू 4 16 पाय r स्क्वेअर. इथे काय होणार होता 16 कसं काय आला कळलं नाही. मग हा 16 पाय r स्क्वेअर मायनस 4 पाय r स्क्वेअर किती येईल ते 16 मायनस 4 12 पाय r स्क्वेअर आणि 12 इंटू 2 24 पाय r स्क्वेअर. चल एरिया ऑफ सर्कल तुम्ही सांगितलं मला. त्याच्यातच क्वेश्चन घ्या बरं. फ्रॉम 2r टू 4r. आता हा सोडवा 2r टू 4r, 2r टू 4r वाला सोडवा. सोडवणार आहे भेटलं नाही.
सेम ही क्वेश्चन है क्वेश्चन वही है व्हाट इज नो अरे वही लिखा है जो मैंने बताया कितना होता है 16 16 में